जो स्वतःचे लेकर आपली मांडी थोपटून काढतो ना, तो इतरांच्या लेकरा बाळावर कवाच बोलत नाही. शेजारच्याची पाठ थोपटून त्याला आपल्या बेडरूम मध्ये पाठवून खेळ केला, म्हणून याला लेकर झाले. एक जातीवंत बाप असताना तर नवन्या तू असं तोंडातून लेंडक टाकला नसता. तोंडावरून तर बायल्या वाटतोच आज. तुला छक्क म्हणणं सुद्धा त्या बिचाऱ्यांचा अपमान आहे. ते बिचारे लेकरा बाळाला आशीर्वाद तर देतात, तू त्याच्याही पलीकडचा आहेस. जेवढं सोसल तेवढंच बोलावं. आमच्या लेकी बाळीवर बोलतोस, असा कुठला नशा केलास की तू एवढी हिंमत झाली? आणि आता गांडीत शेपूट घालून मोबाईल स्विच ऑफ करून लपून बसलास. अरे नशीब लागतं मराठ्याच्या पोटाला जन्माला याला. आणि आमच्या पोरी वाघिणी आहेत. कधी जर त्याच्या तावडीत जर सापडला ना, स्वतःच्या बायकोला टच करायचा सुद्धा गांडीत दम होणार नाही. सामाजिक समता समाजात रुजवण्यासाठी कित्येक धनाढ्य खानदानी जातीवंत मराठ्यांनी इतर जातीशी रोटी बेटी व्यवहार केला आहे. कोल्हापूरचा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या चुलत भगिनी चंद्रभागाबाई घाटगे यांचा विवाह इंदापूरच्या होळकर घराण्यातल्या यशवंतराव होळकर यांच्याशी 1924 मध्ये केला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत पवार साहेबापर्यंत लाखो उदाहरणं आहे. तुझ्यासारखे रानटी गाढवाच्या संकरातून तयार झालेल्याला काय समजणार सामाजिक सलोखा? मराठ्यांच्या पोरी सुना व्हायला नशीब लागतं. गावावर संकट आलं, दुष्काळ आला, महापूर आला की कित्येक गावगाड्यातील जातींना मराठ्यांनी तारलाय. आज सुद्धा ग्रामीण भागात एखाद्या गरीबाच्या लेकीचा विवाह पार पडत नसेल तर गावातले दानशूर मराठी जमेल तशी मदत करतात. कित्येक मराठ्यांनी गोरगरिबाच्या इतर जातीच्या मुलीचा विवाह स्वतःच्या वावरात रानात लावून दिलेला आहे. धानत आमच्या रक्तात आहे. आमच्यावर भुकायला ठेवलंय तेवढंच इमानदारीनं काम कर, त्याच्यावर तू घर चालते. मराठीला बेकारात नागडा करून धिंड काढतील, तुझी तोड दाखवाय जागा राहणार नाही, घरचे घरात घेणार नाही. नाक घास, माफी माग, टकुऱ्यात गेलास. ढुंगणात घालून हात नरड्यापर्यंत हात पाडत्याल तुझे दात. अशी असते मराठ्यांची जात.